इकडे मंजूला फोन केलेला असतो आणि आता इकडे ते सांगतात की वाघमारे मॅडम एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि ते म्हणजेच की तात्यासाहेब जेलमधून सुटलेले आहेत, म्हणजेच ते पळून गेलेले आहे. आता हे ऐकल्याबरोबर एकदम तिला धक्काच बसतो आणि एकदम ती शॉकमध्येच उठते. आता इकडे तिला काही कळत नाही आणि आता इकडे ती सत्याला एका नदीकाठी भेटायला बोलवते. आता इकडे सत्या तिथे मंजूला पाहून आता इकडे खूपच खुश होतो. त्याला तर वाटत असतं की सगळं काही आता इकडे वाघमारेंना खरं सांगण्यासाठीच त्यांनी बोलवलेलं आहे की काय. पण मात्र प्रेक्षकांनो, या एपिसोडमध्ये आपल्याला फुल रोमॅन्टिक असा एपिसोड पाहायला मिळालेला आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघा. इकडे जे पत्रकार असतात ते आता इकडे लक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याला विचारत असतात, म्हणजेच प्रश्न. तर आता इकडे त्यावर ते सांगतात की सत्यदादा आणि मंजिरी मॅडम आमच्यासाठी तर देवासारखे धावून आलीत. ते आमच्यासाठी विठ्ठल रखुमाई आहेत. आणि असं म्हटल्याबरोबर इकडे ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर आता इकडे त्यांचे काही प्रश्न संपत नसतात. आता हे पाहून इकडे बलमा बोलतो, हो हो बाकीचे प्रश्न नंतर, त्यांना आता हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. तर आता इकडे त्यांना तिथून नेण्यात येतं. आता इकडे भारती मावशी तिथल्या सगळ्या लोकांना सुद्धा तिथून म्हणजेच घालवून टाकते. तर आता इकडे सत्या आणि मंजू हे दोघंच राहिलेले असतात. तर आता इकडे सत्या म्हणजेच आता इकडे मंजू बोलत असते की थँक्यू सत्या. आता इकडे त्यावर सत्या बोलतो, अहो मला कशाला थँक्यू बोलताय, उलटून तर आपण जर दोघं सोबत असले ना तर आपण काहीही करू शकतो वाघमारे. आणि असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, पण खरंच सांगू मला तर वाटलं होतं हा क्षण आपल्याही आयुष्यात येईल, पण नियतीचा खेळ बघा आपण काय करतोय आता. आणि असं म्हणताच आता इकडे तो बोलतो की जाऊ द्या आता मी येतो. आणि तो जाणारच तर इकडे मंजू मनातल्या मनात बोलते, जर सत्या तू निर्दोष असतील तर हा क्षण तुझ्याही आयुष्यात येईल. आणि असं म्हटल्याबरोबर एकदम तो मागे पलटून बघतो. तर आता इकडे तो बोलतो, वाघमारे मॅडम तुम्ही काय बोललात का. आता इकडे ती नकार देते आणि तिथून लाजून जाते. तर आता इकडे रात्र झालेली असते. आता इकडे मंजू घरी असते, पण आता इकडे तिला फक्त सत्याचेच ते शब्द आठवत असतात, म्हणजेच सत्याने तिच्यासोबत जो दिवसभर घालवलेला क्षण आहे, म्हणजेच लक्ष्मीची डिलिव्हरी कशा प्रकारे त्यांनी सगळं काही करण्यात तिची मदत केली, तर हीच ती आठवत असते. आणि ती एकटीच लाजत असते. एवढंच नाही तर आता इकडे तिला लग्नानंतरचेही क्षण आठवत असतात, कशा प्रकारे सत्या तिच्या अंगावर पांघरून टाकत होता, कशा प्रकारे तिला गजरा लावून देत होता. आता हे सगळं काही आठवत असते आणि ती एकटीच मनातल्या मनात हसत असते. तर आता इकडे तिला तिच्या आईचा आणि अमृताचा फोटो दिसतो. तर एकदम तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आता इकडे ती फोटो घेऊन बोलत असते की आई म्हणजेच एक आई होणं, बाळाला जन्म घालणं किती कठीण असतं ना, आज मी ते डोळ्यांनी बघितलंय. आणि खरंच आता तू जेव्हा माझ्या समोर येशील ना तेव्हा मी तुला घट्ट मिठी मारेल बघ. आणि असं म्हणताच आता एकदम ती रडत असते. तर आता इकडे दुसरीकडे इकडे सत्या विचार करत असतो की वाघमारे मॅडम काही पण असो, आजचा दिवस खरंच खूप छान गेला ना, पण अजून वेळ मिळाला असता तर आपल्याला अजून थोडा वेळ एकत्र घालवला असता तर. आणि आता वाघमारे मॅडम आता मला सारखं तुमचा चेहरा बघावा असं वाटतंय, आता मी काय करू तुम्ही सांगा बरं. आणि असं म्हणतोच आता एकदम तो त्याच्या मोबाईलमधले फोटो बघत असतो. तर आता एकदम तो चंद्राकडे बघतो तर एकदम त्याला मंजूची आठवण येते. आता एकदम पूर्णपैकी आता छानपैकी समोर एक मोठी नदी असते, काळोख असतो सगळीकडे, लाइटिंग असतात आणि छान छोटीशी शेकोटी, छोटीशी झोपडी आणि असं छानपैकी हार्ट शेपचं असं त्याने सगळं काही आता इकडे डेकोरेट केलेलं असतं, जणू काही एखादी रोमॅन्टिक डेटच. आणि त्यात मंजू छानपैकी एक गुलाबी अशी साडी घालून असते आणि सत्या व्हाईट शर्ट घालून असतो. तर एकदम सत्या तिच्या डोळ्यावर असं हात ठेवून आणतो आणि एकदम तिचे डोळे उघडतो आणि ती समोर बघते तर काय एकदम छानपैकी हार्ट शेपचं असं एकदम आगीचं काहीतरी असतं आणि एकदम ती सगळं बघून तिकडे खूपच खुश होते. तर आता इकडे यांचा तर असं छानपैकी असं रोमॅन्स चालूच होतो. पण मात्र आता इकडे यांच्या याच रोमॅन्समध्ये आता एकदम मंजू बोलत असते की सत्या खरंच मला खूप छान वाटतंय आणि हा चंद्र खूप छान दिसतोय ना. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, हो खरंच ना माझा चंद्र खूप छान नाही तर एकदम भारीच दिसतोय. तो मग पोलिसांच्या ड्रेसमध्ये असो नाहीतर साध्या ड्रेसमध्ये असो नाहीतर साडीमध्ये, माझा चंद्र तर नेहमीच भारी दिसतो. आता असं म्हटल्याबरोबर एकदम तो म्हणजेच एकदम तिच्याकडे टकलावून बघत असतो. आता हे पाहून इकडे ती बोलते, सत्या गप्प बस आणि काय रे शायन्या हे सगळं तूच केलंस ना. आता इकडे त्यावर तो बोलतो, काय वाघमारे मीच केलं ना, म्हणजे अहो तुम्हाला दिसत नाही आहे का इथे छानपैकी एवढी छान नदी, एवढा छान छान चंद्र, छान गुलाबी थंडी, हिरवळ झाडं, आता एवढं सगळं असल्यावर खरंच मला रोमॅन्सच सुचणार ना. आता इकडे त्यावरती बोलते, सत्य तुला इथे सुद्धा रोमॅन्स सुचतोय. आणि आता एकदम ती धावत जाते. आता इकडे त्यावर तो सुद्धा मागून धावत जातो आणि बोलतो, काय हो वाघमारे मॅडम आता म्हणजेच
एखाद्या नवऱ्याने जर हे केलं ना तर त्याची बायको कशी डोक्यावर घेऊन हिंडते बघा आणि एकदम त्याचं कौतुक करत असते. आणि मी तुम्हाला एवढं छान सरप्राईज दिलं आणि तुम्ही काय तर फक्त तक्रार करत बसलात. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती बोलते मग काय करू. आणि आता ती बोलते काय रे सत्या, आता बिचारी त्या सवीवरच सगळं काही काम पडलं असेल ना, बिचारी ती एकटीच सगळं करत असेल. जर मी असती तर मी तिला मदत नसती का केली. आता इकडे त्यावर तो बोलतो मग करू द्या की. अहो वाघमारे मॅडम तुम्ही ना जरा मोठ्या सुनबाईसारखं वागा. आता इकडे त्यावरती बोलते हो का रे, म्हणजे नेमकं काय करायचं. आणि तो सांगतो हे बघा ना मी सांगतो तुम्हाला, मस्त असं चाबीच्या किल्ल्या घ्यायच्या आणि असं कमरेला खोचायचा आणि असं रुबाबात राहायचं आणि फक्त ऑर्डरवर ऑर्डर सोडायच्या. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतो हो पण मी असं जर केलं ना तर मम्मी साहेब मला घराच्या बाहेर काढतील. आता कुठे ते माझ्याशी छान वागत आहेत आणि जर त्यांनी बाहेर काढलं तर मग मी कुठेच राहायला जायचं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो कुठे म्हणजे मी असेल की तुमच्यासोबत. आणि आता इकडे त्यावरती बोलते हो पण मग आपण कुठे जायचं. आणि आता एकदम तो तिला त्या झोपडीत नेतो आणि बोलतो बघा इथे असं छानपैकी या झोपडीत राहायचं, मस्त तुम्ही आणि मी असं बसून छान असं चंद्राशी गप्पा मारत रोज बसायचं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते हो आयडिया तर छान आहे पण मला नाही वाटत की असं सगळं काही करता येईल, कारण असं किती दिवस बसायचं ना आपण. आता इकडे त्यावर तो बोलतो पण तर मला तर रोजच आवडेल. आणि आता इकडे त्यावर तो बोलतो पण काही पण म्हणा हं वाघमारे, आणि आपलं जे प्रेम आहे ना या चंद्रासारखंच आहे बघा. आता इकडे त्यावरती बोलते म्हणजे. आता इकडे तो सांगत असतो की आपलं बघा की आधी कसं म्हणजेच आधी आपल्यात दुश्मनी होती, नंतर आपल्यात मैत्री झाली, नंतर आपलं छान लग्न झालं. आता इकडे तो सगळं काही सांगतो. आता इकडे त्यावर तो बोलतो जसा हा चंद्र चमकतोय ना तसंच आता आपलंही प्रेम चमकतंय. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती सुद्धा बोलत असते हो बरोबर आहे सत्य तुझं. आता इकडे त्यावर तो बोलतो पण मी काय म्हणतो कधी ना कधी तुम्ही माझ्यापासून आणि मी तुमच्यापासून बोर होणारच ना. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते का रे असं का बोलतेस तू. आणि आता इकडे त्यावर तो बोलतो बघा की वाघमारे एखादी दिवशी जर तुमच्यासमोर चंद्रच नसेल तर. आता इकडे त्यावर ती बोलते म्हणजे तू कोणत्या चंद्राची गोष्टी करतोयस, म्हणजे वरच्या ढगामधल्या चंद्राची की माझ्याजवळ बसलेला आहे तो चंद्राची. आता इकडे त्यावर तो बोलतो अहो तुमच्याजवळ असलेल्या चंद्राची. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते काय रे सत्या तुम्हाला सोडून जाणार आहेस. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो नाही पण कधी ना कधी तुम्हाला बोर वाटेलच की मी. आता इकडे त्यावर ती बोलते तुझं नाही माहिती पण मला तू कधीच बोर वाटणार नाही, अगदी म्हातारं झालं तरी. आता असं म्हटल्याबरोबर एकदम तो हसायला लागतो आणि बोलतो वाघमारे तुम्हाला माहिती आहे का म्हातारपणी ना तुम्हाला 2 चंद्र पाहायला मिळणार आहे, एक ढगामधला आणि एक माझ्या डोक्यावरचा. आणि आता एकदम तो ॲक्टिंग करत असतो एकदम म्हातार बुड्याची. आता इकडे हे बघून ती हसत असते. एक गोष्ट सांग सत्या मला एक कळलं नाही तुला खरंच माझ्यापासून बोर वाटेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो नाही वाघमारे मला तर बोर वाटणार नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू आपल्यामधलं ना प्रेम जरी कमी झालं तरी आपल्यामधली ना मैत्री कधीच तुटली नाही पाहिजे. काय असतं ना प्रेमामध्ये बोर होतं पण मैत्रीमध्ये असं कधीच होत नाही. आणि आता इकडे तो प्रेमाची आणि मैत्रीची असे छानपैकी तिला फरक समजावून सांगतो. म्हणजेच मैत्रीमध्ये आपलंसं नातं असतं, घट्ट मैत्री असते, प्रेमामध्ये प्रेम कधी कमी होतं तर कधी जास्त. आणि आता इकडे तो जसं समजून सांगतो ना तसं इकडे मंजूला फार छान वाटतं. आणि आता इकडे तो बोलतो की बघा की हा चंद्र वर एवढा दूर आपल्याला लांब वाटतोय पण या पाण्यामध्ये असं वाटतोय की आपल्या जवळच आहे तो चंद्र. आणि मला असंच वाटतंय मैत्री आहे ना ही नक्की अशीच राहिली पाहिजे आणि आपलं प्रेमसुद्धा असं या चंद्रासारखं असंच चमकतं राहिलं पाहिजे. आता असं म्हटल्याबरोबर एकदम ती सत्याजवळ जाते आणि मागून घट्ट मिठी मारते.